नमस्कार. हवामान बदलाचा सामना करताना इमारती किती महत्वाच्या आहेत हे आता अगदी स्पष्ट झालंय. हो खरंच. आज आपण ह्याच विषयात जरा खोलवर बोलणार आहोत. म्हणजे हरित इमारत मानकं किंवा ग्रीन बिल्डिंग नॉर्म्स म्हणतो आपण ज्याला, त्यात आता मोठा बदल दिसतोय. बरोबर. पूर्वी कसं फक्त ऊर्जा वाचवण्यावर लक्ष असायचं, पण आता इमारतीच्या संपूर्ण आयुष्यात होणारं कार्बन उत्सर्जन म्हणजे कार्बन फुटप्रिंट ह्याचा विचार जास्त महत्वाचा ठरतोय. हो अगदी. हा खूप मोठा आणि महत्वाचा बदल आहे. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हरित इमारतीची व्याख्याच आता बदलत आहे. अच्छा. म्हणजे पूर्वी फक्त वीज किती वापरली, पाणी किती वाचवलं यावर भर होता. आता तसं नाही. आता इमारत बांधायला जे साहित्य लागतं ना, तिथपासून ते अगदी ती इमारत निष्कासित करेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर किती कार्बन उत्सर्जन होतंय ह्याचा हिशोब मांडला जातोय. आणि तो कमी कसा करायचा याला प्राधान्य मिळतंय. तर मग आज आपण हेच समजून घेऊया की कार्बनवर इतकं लक्ष का दिलं जातंय. म्हणजे फक्त ऊर्जा वाचवण्याऐवजी आता कार्बनलाच एवढं महत्त्व का? त्याची कारणं बरीच आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे हवामान बदलावर परिणाम साधणं. कारण इमारती आणि हे आपलं बांधकाम क्षेत्र आहे ना, ते कार्बन उत्सर्जनाचे खूप मोठे स्रोत आहेत. हो, ते तर आहेच. दुसरं म्हणजे यातून शाश्वत विकासाला चालना मिळते. तिसरं, कमी कार्बन उत्सर्जन करणारं साहित्य आणि तंत्रज्ञान यांना प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे नवनवीन शोध लागतात. अच्छा, म्हणजे इनोव्हेशन ड्राईव्ह होत आहे. अगदी. आणि अर्थातच जे आंतरराष्ट्रीय करार आहेत, उदाहरणार्थ पॅरिस करार, त्यांची उद्दिष्ट गाठायला पण मदत होते. म्हणजे हा बदल फक्त पर्यावरणासाठी नाहीये, तर तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेसाठी पण महत्वाचा आहे. पण हे नियमांमध्ये आणि मानकांमध्ये कसं आणलं जातंय? काही ठरलेल्या पद्धती आहेत का? हो, आहेत ना. अनेक मार्ग वापरले जातात. काही मानकं थेट कार्बन उत्सर्जनावर मर्यादाच घालतात. ओके. काही ठिकाणी कार्यक्षमतेवर आधारित लक्ष दिलं जातं. अनेकदा ते गुणांकन पद्धतीने म्हणजे पॉइंट्स बेस्ड सिस्टमने मोजतात. बरं. जितकं कार्बन उत्सर्जन कमी कराल तितके जास्त गुण. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवनचक्र मूल्यांकन म्हणजे लाईफ सायकल असेसमेंट LCA याला खूप महत्त्व दिलं जात आहे. LCA म्हणजे इमारतीच्या संपूर्ण आयुष्याचा विचार. हो, अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. अगदी तसंच. LCA म्हणजे इमारतीच्या पूर्ण जीवनचक्राचा पर्यावरणावर काय परिणाम होतो हे तपासणं. म्हणजे कच्चा माल मिळवण्यापासून ते बांधकाम, मग ती इमारत वापरत असताना विशेषतः तिचा ऊर्जेचा वापर महत्वाचा ठरतो. आणि अगदी ती निष्कासित करेपर्यंत. अच्छा. ह्यासाठी अनेकदा EPDs म्हणजे एन्व्हायरमेंटल प्रॉडक्ट डिक्लरेशन्स उपयोगी पडतात. म्हणजे साहित्याच्या पर्यावरणावर काय परिणाम होतो याची माहिती देणारी ती कागदपत्र असतात. ओके. आणि सोबतच कार्बनचा अहवाल देणं, त्यात पारदर्शकता ठेवणं यावरही भर आहे. हे कार्बन मोजमाप म्हणजे कार्बन अकाउंटिंग बद्दल ऐकलंय? ते नक्की कसं करता? कार्बन अकाउंटिंग म्हणजे इमारतीच्या जीवनचक्रात जे काही हरितगृह वायू उत्सर्जन होतं त्याचं पद्धतशीर मोजमाप. यात ढोबळमानाने 3 प्रकार किंवा स्कोप्स मानले जातात. 3 प्रकार कोणते? स्कोप 1 म्हणजे जागेवर होणारं प्रत्यक्ष उत्सर्जन. समजा तिथे बॉयलर असेल तर त्यातून होणारं उत्सर्जन. अच्छा. स्कोप 2 म्हणजे आपण जी वीज विकत घेतो तिच्या निर्मितीमुळे होणारे उत्सर्जन. आणि स्कोप 3 म्हणजे इतर सगळं अप्रत्यक्ष उत्सर्जन. म्हणजे वापरलेले साहित्य बनवताना, ते आणतानाची वाहतूक, प्रत्यक्ष बांधकाम. हा तिसरा प्रकार अनेकदा सगळ्यात मोठा आणि थोडा गुंतागुंतीचा असतो. अरे बापरे. म्हणजे आपण जी घरात वीज वापरतो त्यापेक्षा जास्त कार्बन कदाचित ती इमारत बांधताना वापरलेल्या साहित्यात असू शकतो. अगदी शक्यता आहे. म्हणूनच LCA महत्वाचं ठरतं. इमारतीच्या एकूण कार्बन पदचिन्हाचा मोठा वाटा ह्या स्कोप 3 मध्ये असू शकतो. मग हे उत्सर्जन कमी करण्यासाठी काय दृष्टिकोन असतो? काही पद्धती आहेत का? हो. यासाठी एक सोपा पण प्रभावी, काय म्हणतात त्याला, श्रेणीबद्ध दृष्टिकोन किंवा हायरार्की अप्रोच वापरला जातो. पहिला टप्पा, कमी करा. म्हणजे काय कमी करायचं? मागणीच कमी करा. म्हणजे उत्तम डिझाईन वापरा, नैसर्गिक प्रकाश, नैसर्गिक हवा खेळती राहील असं बघा. जागेचा कल्पकतेने वापर करा. कमीत कमी साहित्य वापरा. ओके. पहिला टप्पा कमी करा. मग दुसरा टप्पा बदला. म्हणजे जास्त कार्बन उत्सर्जन करणाऱ्या गोष्टींऐवजी कमी कार्बनचे पर्याय वापरा. उदाहरणार्थ जीवाश्म ऊर्जेऐवजी सौर ऊर्जा किंवा दुसरी अपारंपरिक ऊर्जा वापरा. जास्त कार्बन उत्सर्जित करणाऱ्या सिमेंटऐवजी कमी क्लिंकर असलेलं सिमेंट किंवा मग लाकूड, पुनर्वापर केलेलं साहित्य वापरा. कार्यक्षम HVAC सिस्टम्स वापरा. बरं. आणि तिसरा आहे
नूतनीकरण करा, रिन्यू. इथे चक्रीय अर्थव्यवस्थेचा म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमीचा विचार येतो. वस्तूंचं आयुष्य कसं वाढवता येईल, जुन्या इमारतींचा पुनर्वापर कसा करता येईल, साहित्य रिसायकल किंवा अपसायकल कसं करता येईल आणि भविष्यात इमारत किंवा तिचे भाग पुन्हा वापरता येतील असं डिझाईन करणं. डिझाईन फॉर डिसअसेंबली म्हणतात त्याला. हे महत्वाचं आहे, म्हणजे कचरा कमी होईल. बरोबर. आणि समजा हे तिन्ही टप्पे वापरूनही काही उत्सर्जन उरलंच जे टाळता येत नाहीये, तर मग शेवटचा उपाय येतो, भरपाई करा, ऑफसेट. जे उत्सर्जन खरंच टाळणं शक्य नाहीये त्याची भरपाई करायची, म्हणजे कार्बन क्रेडिट्स विकत घेणं. कार्बन क्रेडिट्स म्हणजे तुम्ही अशा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करता जे वातावरणातून कार्बन शोषून घेतात किंवा उत्सर्जन टाळतात. उदाहरणार्थ वनीकरण किंवा नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प. पण हा खरंच शेवटचा पर्याय मानला पाहिजे. आधी कमी करणं, बदलणं आणि नूतनीकरण करणं महत्वाचं. टेस्ट करतात. अच्छा, थर्मल इमेजिंग वापरून उष्णता कुठे वाया जातीये ते बघतात. प्रत्यक्ष मीटर लावून ऊर्जा वापर मोजतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लीड किंवा ब्रीम सारख्या त्रयस्थ जागतिक मान्यताप्राप्त संस्थांकडून सर्टिफिकेशन मिळवणं. याची काही चांगली उदाहरणं आहेत का जगात? तुम्ही मगाशी उल्लेख केला होता. हो, नक्कीच. सियाटलमध्ये द बुलेट सेंटर नावाचे एक ऑफिस आहे. ते नेट झिरो एनर्जी आणि नेट झिरो वॉटर वापरासाठी खूप प्रसिद्ध आहे. वा. व्हँकुव्हर शहराने तर नवीन इमारतींसाठी नेट झिरो कार्बनचं ध्येयच ठेवलं आहे त्यांच्या बांधकाम नियमांमध्ये. अशी अनेक उदाहरणं आता जगभरात तयार होत आहेत. याचे फायदे तर स्पष्टच आहेत. पर्यावरणाला मदत, चालवण्याचा खर्च कमी होतो, आरोग्यदायी जागा मिळते. पण यात काही आव्हानं किंवा तोटे नसतील का? आहेत ना, आव्हानं नक्कीच आहेत. सुरुवातीचा खर्च काही वेळा जास्त असू शकतो. जरी नंतर तो भरून निघत असला तरी हो, तो एक मुद्दा असतोच. LCA आणि कार्बन मोजणं हे थोडं गुंतागुंतीचं असू शकतं. त्यासाठी तज्ज्ञ लागतात. विश्वासार्ह डेटा मिळवणं हे पण एक आव्हान आहे, विशेषतः साहित्याबद्दलचा. अजूनही जागतिक पातळीवर अगदी एकसमान सर्वमान्य पद्धती पूर्णपणे विकसित झालेल्या नाहीत. आणि एक धोका असतो ग्रीन वॉशिंगचा. ग्रीन वॉशिंग म्हणजे कंपन्या फक्त हिरवं असल्याचा दिखावा करतात, पण प्रत्यक्षात फार काही करत नाहीत. नुसती जाहिरातबाजी. अच्छा, हा धोका आहेच. पण एकंदरीत पाहिलं तर सध्या जी हवामान आणीबाणीची परिस्थिती आहे त्यात ह्याचं महत्त्व वाढतच चाललंय, नाही का? आणि ग्राहक पण आता अधिक जागरूक झाले आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणं आता परवडणारं नाही. बरोबर. हरित इमारत मानकांमध्ये कार्बन पदचिन्हाचा विचार करणं ही आता खरंच एक गरज बनलीय. फक्त कार्यक्षमतेपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण जीवनचक्राचा विचार करून उपाय करणं हे अनिवार्य होत चाललंय. तर आजच्या आपल्या या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालं की हरित इमारतींची संकल्पना आता फक्त ऊर्जा बचतीपुरती राहिलेली नाहीये. इमारतीच्या पूर्ण आयुष्यातलं कार्बन हिशोब मांडणं आणि तो कमी करण्यासाठी LCA आणि तो कमी करा, बदला, नूतनीकरण करा, भरपाई करा हा श्रेणीबद्ध दृष्टिकोन खूप महत्वाचा ठरतोय. बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. भविष्यात आपण अशा इमारती बनवू शकू का ज्या फक्त कार्बन उत्सर्जन कमी करणार नाहीत तर उलट वातावरणातून कार्बन शोषून घेतील? कार्बन निगेटिव्ह इमारती. वाव, ही तर खूपच पुढची पायरी झाली. किंवा दुसरा विचार असा की आपल्या शहरांमध्ये ज्या लाखो जुन्या इमारती आहेत त्यांचं कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी त्यांच्या सुधारणा म्हणजे रेट्रोफिटिंगच्या प्रक्रियेला आपण मोठी गती कशी देऊ शकतो? कारण नवीन इमारतींपेक्षा अस्तित्वात असलेल्या इमारतींची संख्या खूप मोठी आहे. खरंय. हा एक महत्वाचा प्रश्न आहे ज्यावर विचार करायला हवा.